सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर, शहरातील अनेक भागात पाणी, ड्रोनच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पुराची दृश्य समोर। इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 69 फुटांवर, कटकी गल्ली आणि शेळके गल्लीमध्ये पुराचं पाणी, 12 कुटुंब स्थलांतरित, 45 जनावरं छावणीत। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी हळूहळू पूर्वपदावर, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, सध्या गोदावरीची पाणी पातळी दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत। जळगावच्या 40 गावातील डोंगरी नदीवरील 2 धरणं ओव्हरफ्लो, वैठाणनंतर कोदगाव धरण 100% भरलं, कोदगाव धरणातून मुदखेड धरणात विसर्ग सुरू। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45,766 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। भुसावळच्या हातनूर धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडले, विदर्भात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक कायम, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।